उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केलाय। हरले की ईव्हीएम घोटाळा आणि जिंकल्यावर घोटाळा नाही। लोकसभेत सर्वाधिक मतं मिळूनही आम्हाला कमी जागा। लोकसभा निकालानंतर विरोधकांनी आक्षेप घेतला नाही। घरी बसणाऱ्यांना लोक मतदान करत नाही असं म्हणत एकनाथ शिंदेंनी जोरदार हल्लाबोल केलाय। तर जनतेनं विरोधी पक्षाला जागा दाखवली असल्याचं देखील वक्तव्य यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलंय। लोकसभेमध्ये आम्हाला मिळाली 73 लाख आणि एनसीपीला मिळाली 58 लाख आणि आम्हाला मिळाल्या 7 जागा, एनसीपीला मिळाल्या 8 जागा। मग तिथे ईव्हीएम घोटाळा झाला का? हा देखील माझा सवाल आहे। त्यामुळे एवढंच मी या ठिकाणी सांगतो की ईव्हीएम वर आक्षेप घेणं, मग तुम्ही जेव्हा तुम्हाला विजय मिळतो, तुम्हाला जेव्हा जागा जास्त मिळतात त्यावेळेस ईव्हीएम चांगला असतो आणि जिथं जेव्हा पराभव होतो तेव्हा ईव्हीएम खराब असतो। काल शपथ घेतली नाही, ईव्हीएमचा आक्षेप, मग आज शपथ घेतली, मग ईव्हीएमचा आक्षेप दूर झाला का असं म्हणायचं? आणि म्हणून हे सगळं फक्त गेले 2.5 वर्ष आम्ही हेच पाहतोय, आरोप आरोप आरोप। आता जनतेने मॅन्डेट दिले, आता तुमची म्हणजे आता बोलण्याला काय संधी आहे तुम्हाला? पुन्हा म्हणजे गिरे तो भी टांग ऊपर अशातला प्रकार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।